नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये पुन्हा तुमच्यासाठी मी काहीतरी नवीन डिझाईन्स घेऊन आलेली आहे आणि आजच्या रांगोळ्या आहेत 7 रांगोळ्या. म्हणजे पूर्ण आठवड्याच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. अतिशय सोप्या, सुंदर आणि एकदम काढायला पण एकदम भारी रांगोळ्या आहेत, दिसायला एकदम सुंदर अशा रांगोळ्या आहेत. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रांगोळ्या नक्की तुमच्या दारासमोर ट्राय करा. बघितल्यानंतर कशा वाटताय रांगोळ्या कमेंट करायला विसरू नका. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. चला तर पहिली रांगोळी बघूया आपण 4 ते 4 टिपक्यांची. आपण ह्या प्रकारची रांगोळी आधी पण काढलेली. पण यामध्ये आपण जे टिपके काढलेत 4 ते 4 त्याला जॉइन न करता त्याच्या 2 टिपक्यांच्या मधून आपण त्या लाईन काढलेल्या आहेत. आणि खूप सोपी रांगोळी आहे. तुम्ही फक्त मन लावून व्यवस्थित रांगोळी म्हणजे लक्ष देऊन बघत चला म्हणजे प्रत्येक स्टेप लक्षात येईल. आणि कलर कॉम्बिनेशन पण आपण नेहमीप्रमाणेच एकदम सुंदर दिसणारं म्हणजे लाल, पिवळा आणि केशरी कलरचं वापरलंय आणि अगदी 5-5, 10-10 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहे. नक्की ट्राय करा. पुढची रांगोळी चांदणीचा आकार काढतोय आपण त्यासाठी 3 ते 1 टिपक्यांची रांगोळी आणि साइडने त्रिकोण काढायचा होता त्यामुळे ॲडजस्ट केले आपण ते टिपके काढलेले बाजूला आणि चांदणीच्या बाहेर आपण पॅरलल व्हाईट लाईनला पॅरलल आपण येलो कलरची, पिवळ्या कलरची लाईन काढतोय आणि इथं दीपस्तंभासारखा आकार काढायचा आहे त्यामुळे 2-2 लाईनचं कॉम्बिनेशन काढून घेतोय. एक छोटी आणि एक मोठी. कॉमन डिझाईन्स वापरून आपण वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करतोय मैत्रिणींनो. तुमच्या लक्षात आलंच असणार आहे. तर तुम्हीही शिकलाच असाल नवनवीन डिझाईन्स तयार करायला. बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येतात, की आम्ही शिकलोय नवीन डिझाईन्स आम्ही आमच्या मनाने तयार करतोय. तर खूप चांगली गोष्ट ही तुम्ही स्वतः ट्राय करताय, शिकताय. पण ज्या मैत्रिणी अजूनही रांगोळी काढत नाही किंवा त्यांना रांगोळीसाठी वेळ मिळत नाही, तर तुम्ही थोडा 10 मिनिटाचा वेळ तरी रांगोळीसाठी काढत चला. रोज प्रॅक्टिस करत चला. रोज जर दारासमोर रांगोळी काढली तर आपोआप प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला पण रांगोळी लवकर जमायला लागेल. तर नक्की मनावर घ्या मैत्रिणींनो आणि रांगोळी काढायला सुरुवात करा. छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं. तर आपली ही रांगोळी बघा एकदम किती छान परफेक्ट रांगोळी दिसते आणि आपण रांगोळीबरोबर काही टिप्स पण बघत असतो म्हणजे एकदम परफेक्ट रांगोळी येण्यासाठी. काही टिप्स मी शॉर्ट व्हिडिओमधून पण सांगते, काही लाँग व्हिडिओमधून पण सांगते. तर तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघणं महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो. तर आपला लाँग व्हिडिओ रोज दुपारी 1 वाजता आपल्या चॅनलवर बघायला मिळतो आणि एक शॉर्ट व्हिडिओ रोज दुपारी 3 वाजता एक टाकत असते मी. तर त्याप्रमाणे तुमचा थोडा वेळ ॲडजस्ट करून आपल्या ह्या व्हिडिओसाठी वेळ देत चला आणि प्रॅक्टिस करत चला आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला रांगोळ्या कशा काढल्या आहे ते जमेल. आता ज्या मैत्रिणींना रांगोळीची प्रॅक्टिस आहे किंवा ज्यांना फक्त इमेज म्हणजे फोटो बघूनही रांगोळी काढता येते त्यांची वेगळी गोष्ट आहे. तर ज्यांना नाही जमत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला नक्की लक्षात येईल आणि नक्की रांगोळ्या जमतील. पुढची रांगोळी पण आपण त्याच पॅटर्नची काढली पण आतली डिझाइन चेंज केली. म्हणजे 4 ते 4 टिपक्यांच्या ज्या रांगोळ्या आहेत त्या तिन्ही डिझाइन सेम पॅटर्नच्या आहे. पण थोडी डिझाइन आपण इकडे-तिकडे केलेली आहे. ट्राय करत चला. तुम्ही पण असंच ट्राय करायचं मैत्रिणींनो. म्हणजे सेम पॅटर्नच्या रांगोळ्या वेगवेगळी डिझाइन ह्या म्हणजे आकार इकडे-तिकडे शिफ्ट करायचे फक्त. तरी दिसायला खूप छान दिसता. म्हणजे असं काहीतरी सुचवायचं असं मनामध्येच विचार करून सुचत जातं आपोआप जेव्हा तुम्ही ट्राय करतात. तर बघू शकता ही पण रांगोळी आपली रेडी झालेली आहे. 7ही रांगोळ्या आपल्या टिपक्यांच्याच रांगोळ्या आहे. पुढची जी रांगोळी आहे त्यामध्ये बघा मी टिपके कसे काढलेले आडवे न काढता उभे टिपके काढलेले आहे. चांदणीच काढली आहे आणि चांदणीच्या बाजूला आपण एकदा एक रांगोळी काढलेली आहे. त्या प्रकारचीच रांगोळी साइडने काढलेली आहे. थोडं कन्फ्युजन होतं ही रांगोळी काढताना, पण व्यवस्थित बघायचं कुठून आपण तो कर्व कसा काढतोय, कुठल्या टिपक्यापासून वरतून खालून कुठून घेतोय तो, ते व्यवस्थित लक्ष द्यायचं. कन्फ्यूज होतं या रांगोळ्या काढताना. सोपीच आहे रांगोळी, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला जर वाटलं तर जमत नाहीये, व्हिडिओ थोडा स्लो करूनही तुम्ही बघू शकतात. कलर कॉम्बिनेशन आपण केशरी आणि पर्पल कलर म्हणजे जांभळा कलर वापरलाय. अशाच छोट्या-छोट्या आणि कमी वेळात होणाऱ्या पण सुंदर रांगोळ्या बघायच्या असतील किंवा दारासमोर जर तुम्हाला रोजच नवीन रांगोळ्या काढायच्या असतील, कारण की आता तुम्ही रांगोळी काढताय मैत्रिणींनो रोज, पण रोज त्याच-त्याच रांगोळ्या काढून किंवा म्हणजे त्याच-त्याच डिझाइन काढून जर तुम्हाला कंटाळा असेल आणि नवीन डिझाइन जर सुचत नसतील, तर आपल्या चॅनलला एकदा भेट द्या.
नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जुने असतील तर व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि रांगोळ्या नक्की ट्राय करत चला. आणि ज्या मैत्रिणी अजूनही सबस्क्राईब करायला विसरल्या असतील, काही घाई गडबडीत लक्षात नसेल राहिलं, तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण आपले व्हिडिओ शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही नवनवीन डिझाईन शिकायला मिळतील. त्यांनाही रांगोळ्या रोज वेगवेगळ्या रांगोळ्या दारासमोर काढता येतील. तर ही बघा, ही पण एक रांगोळी सेम पॅटर्नची, पण आतमध्ये आपण 4 पाकळ्या काढलेल्या आहेत. नक्की ट्राय करा. खूप छान वाटेल मला जर तुम्ही ह्या रांगोळ्या ट्राय केल्या तर. पुढची रांगोळी पण 4 ते 4 ठिपक्यांचीच आहे. सोपीच आहे ही पण रांगोळी नेहमीप्रमाणेच. या सर्व रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या दारासमोर काढा, देवासमोर किंवा तुळशीसमोरही काढू शकतात. जर तुमच्याकडे तेवढा पुरेसा वेळ असेल तर. पण नक्की ट्राय करत चला. क्रॉसमध्ये आपण अशा 2 लाईन काढल्यात आणि बाजूला आपण जी 3 पाकळ्यांची डिझाइन आहे ती काढून घेतोय. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलू शकतात. पण पिवळा आणि लाल असे जे कलर आहेत ते छान वाटतात रांगोळीमध्ये. मैत्रिणींनो, जर जुने व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल आपले, तर नक्की बघा, वेळात वेळ काढून बघा. येणारे व्हिडिओ पण बघा. त्यामध्ये पण अशा छान-छान, सोप्या-सोप्या रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही, मला असं वाटतंय, रोज नवीनच रांगोळी दारासमोर ट्राय करत असाल आता सध्या तरी. कारण की आपल्या चॅनलवर रोजच एकदम नवीन युनिक रांगोळ्या दाखवल्या जातात. तर रोज दारासमोर कुठली रांगोळी काढू याचा प्रश्नच पडत नसेल तुम्हाला. बघू शकता, आपली ही रांगोळी रेडी झालेली आहे. पुढची रांगोळी आपली 3 ते 1 ठिपक्यांची चांदणीचीच रांगोळी आहे. आपण एक शॉर्ट व्हिडिओ बघितला होता 2-3 दिवसापूर्वी. त्यामध्ये ह्या लाईन्स वगैरे सरळ कशा करायच्या याची पण टिप्स सांगितली होती मी. तर नक्की फॉलो करा. पण जी टिप सांगितली होती मी शॉर्ट व्हिडिओमध्ये, ती आपण ज्या नॉर्मल सरळ लाईन काढतो, ज्या क्रॉस वगैरे मध्ये नसतात त्यांच्यासाठीच ती फॉलो करते. कारण की जेव्हा क्रॉसमध्ये काढतो तेव्हा बारीक-बारीक आकार तयार होतात, त्यामुळे आपण ती सरळ नाही करू शकत. किंवा तुम्ही जर पूर्ण मोठी लाईन काढायची असेल तर गॅप-गॅप, म्हणजे असं थोडा गॅप-गॅप घेऊन पण काढू शकतात. मी तसं पण एखादा शॉर्ट व्हिडिओ बनवेल. अशाच काही छान-छान टिप्स आणि कामाच्या टिप्स मी तुम्हाला रोज सांगत असते. तर नक्की फॉलो करत चला आणि नवीन काहीतरी शिकत चला. तर आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की तुमच्या दारासमोर ट्राय करा. चला तर भेटूया अशाच सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.